हॅलो एव्हरीवन. तर 5-7 दिवसाच्या गॅपनंतर आपण पुन्हा आज व्हिडिओ स्टार्ट करत आहे, रेकॉर्ड करत आहे. आणि आज आपण कोयरी शेप शिकणार आहे. मँगो शेप सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि माझी प्रकृतीत काही 4-5 दिवस बरे नव्हते, त्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही आणि अपलोड सुद्धा केला नाही. तर आज मला थोडं बरं वाटत आहे, म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर चला आज आपण शिकू कोयरी कशी बनवायची. तर स्टार्ट करू. ज्या डायरेक्शनने मी काढत आहे त्या डायरेक्शनने तुम्हाला सुद्धा काढायचे आहे. आणि आधी तुम्हाला शेप काढायची आहे. याच डायरेक्शनने तुम्हाला आधी शेप काढायची. असे तुम्हाला 4 डायरेक्शननी काढायचे आहे. तर आधी आपण एक एक काढू आणि फिल करू. जसे तुम्हाला प्रॅक्टिससाठी जास्त काढायचे आहे आणि मी एकच काढणार आहे, म्हणून तुम्हाला जास्त काढायचे. मिनिमम 4 काढा, 5 काढा. जितकं जास्त प्रॅक्टिस करसा तितकं चांगलं आहे. त्यानंतर शेप काढून आपण त्याला फिल करणार आहे. ऑलमोस्ट तुम्हाला फिलिंग डिझाईन मी शिकवलेले आहे. आधी स्पायरल केला, त्यानंतर हम्स करायचे. काही दिवस व्हिडिओ बंद असतानाच तरी तुमचा चांगला रिस्पॉन्स आला क्लाससाठी. तुम्ही पूर्ण जे आतापर्यंतचं वर्क आहे ते पाठवलं. थोडा वेळ लागला चालेल, पण वर्क तुम्हाला सेम परफेक्ट करायचं आहे. वारंवार प्रॅक्टिस करायचं आहे. मेहंदी या क्षेत्रात असं आहे की जितकं जास्त प्रॅक्टिस तुम्ही करसाल तितकं वर्क तुमचं इम्प्रुव्हमेंट होणार आहे. आणि माझा आवाज थोडासा तुम्हाला क्लिअर येणार नाही, कारण की ऑलरेडी माझा आवाज बसलेला होता. 3-4 दिवस मला बरं नसल्यामुळे माझा आवाजच निघत नव्हता. त्याचमुळे मी व्हिडिओ सुद्धा बनवलेले नाही आहे. तर आवाज जर तुम्हाला परफेक्ट येत नसेल तर आवाजला थोडं इग्नोर करा आणि वर्कवर परफेक्शन द्या. वर्क परफेक्ट करा. आपला एक शेप कम्प्लीट झालेला आहे. एक आउटलाईन आणि एक फिल. नेहमी एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही जोही शेप काढला, आधी आउटलाईन मध्ये काढला असेल तर नंतर त्याला तुम्हाला फील करायचं आहे, म्हणजे डार्क आउटलाईन काढायची आहे. त्यामुळे तुमचा शेप हा खूप परफेक्ट आणि चांगला दिसेल. तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट आणि सुंदर असा आपला शेप दिसत आहे. यानंतर तुम्हाला नेहमी एक लक्षात ठेवायचं आहे की हा शेप काढल्यानंतर यानंतर तुम्हाला 3 लाईन द्यायची आहे.
यामुळे प्रॅक्टिस सुद्धा होईल आणि जेव्हा तुम्ही अरेबियन किंवा कोणतेही वर्क करसाल त्याच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. त्यानंतर हा पॉईंट तुम्हाला फिल करून घ्यायचा आहे. आणि तुम्हाला इथे हम्स काढायचे आहे. तुम्ही सिंगल लाईनची किंवा डबल लाईनची सुद्धा हम्स करू शकता. मला डबल लाईनची करायची आहे, थोडं चांगलं दिसतं. असंच वर्क परफेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला एकदा नाही तर मिनिमम 4-4, 5-5 वेळा हा शेप काढायचा आहे, तेव्हा तुमचं परफेक्शन येईल आणि परफेक्ट वर्क येईल. तर आपण आता नेक्स्ट शेप काढू. आधी आपण लाईट वर्क केलेलं आहे. यामध्ये जी फिलिंग केलेली आहे याच्यात तुम्ही सेम करू शकता, वेगळे करू शकता, पण हा जो पॉइंट आहे सेम या डायरेक्शनने तुम्हाला काढायचे आहे. तर प्रत्येक पॉइंट नंतर तुम्हाला तो शेप काढणं जरुरी आहे. आता यामध्ये मी फिलिंग करत आहे. फिलिंग आपण वेगवेगळ्या सुद्धा करू शकतो. आतला पार्ट फिल करून घ्यायचा.
दुसरा आपला शेप कम्प्लीट आहे. आणि याला सुद्धा आपण प्लेन काढून घ्यायची आहे. दुसरे आपला शेप कम्प्लीट आहे. जसं यामध्ये पॉईंट काढलेले आहे, तुम्ही यामध्ये सुद्धा काढू शकता. आपले 2 डायरेक्शन झालेले आहे. तिसरा शेप काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता, पहिला शेप थोडा लहान काढलेला आहे, नंतरचा दुसरा त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि तिसरा त्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे तुम्हाला 3-4 डायरेक्शन मध्ये आले पाहिजे आणि लहान मोठे सुद्धा तुम्हाला क्रिएट करता आले पाहिजे. हा आजचा व्हिडिओ आपला छोटा व्हिडिओ राहणार आहे, खूप जास्त मोठा नाही आहे. तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.
पाहू शकता किती छान असं फिलिंग आपण केलेलं आहे. याला सुद्धा आपण बॉर्डर करून घेणार, आउटलाईन करून घेणार आहे. त्यानंतर आपण चौथा शेप काढणार आहे. व्हिडिओ छोटा आहे पण खूप युजफुल आहे. आता आपण याला सुद्धा फिल करणार आहे. हा सुद्धा शेप आपला रेडी आहे. हाच आपण वेगळ्या पद्धतीने फिल केलेला आहे. याची सुद्धा आपण आउटलाईन काढून घेऊ. तुम्हाला सुद्धा सेम वर्क करायचं आहे. मला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे. युट्यूबला सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला माहित आहे. आणि जे गरजू आहे, ज्यांना आपला मेहंदी क्लास करायचा आहे, तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि कमेंट्स मध्ये सांगा कसा वाटला आपला व्हिडिओ. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण उद्याचा जो टॉपिक आहे त्याच्यावर आपण उद्याच डिस्कस करणार आहे. तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग बाय.